लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे. कदाचित हाच तो स्वर्ग, दुर्गेश्वर रायगड. आपल्या हिंदू स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे हाच तो रायगड. जेव्हा वाटतं ना आयुष्यात सर्व काही हरलोय, तेव्हा गाठायचा म्हणजे तो हा रायगड. ऊन, वारा, पाऊस अशा असंख्य संकटांना सामोरे जाऊन अजूनही हा गड 350 वर्ष उभा आहे. आणि या गडावर जाऊन महाराजांच्या चरणांशी नतमस्तक होऊन आयुष्याला नवीन सुरुवात करायची. तर चला मग वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया या स्वराज्याच्या राजधानीच्या प्रवासाला, किल्ले रायगड. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दौरा आपला ठरणार आहे किल्ले रायगड. तर आता वाजतात 5 आणि आपण सकाळी 5 वाजता निघालो आहे. आणि आपल्यासोबत राहुल आहे. तर आपण राहुलला पिक करू आता त्याच्या घराच्या इथून आणि नंतर मग आपण पळसवे वाट्यावरून रायगडला जाऊ. तर आजचा प्लॅन असा आहे की सकाळी लवकर जाऊन आपल्याला सनराईज बघायचं आहे. जर कदाचित भेटला तर भेटेल शक्यतो. सनराईज बघायचं आहे आणि थोडेसे आपल्याला शॉर्ट्स काढायचे आहेत, सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचे आहे. जसं आपण गावचा आणि लास्ट टाईम आपण विसापूरचा गेला होता तसा. तर बघू आता काय होतं आहे. तर आपली गाडी आणि आपलं सामान रेडी आहे. तर आपण आता निघायची तयारी करूया. भेटू तुम्हाला वाटेत. तर आता आपण रायगडच्या प्रवेशद्वार जवळ आहोत आणि आता मानगावला आहोत. आपण बघू शकता नाश्ता करायला थांबलं. तर आता प्रवेशद्वार जवळ आहोत. आता इथनं नाश्ता करू आपण आणि डायरेक्ट किल्ल्यावर जायला जाऊ. आणि तुम्ही बघू शकता इथे रस्त्याची हालत पण खूप बेकार चालू आहे आता. आणि नेमका पाऊस पण चालू आहे, थोडा बारीक आहे नॉर्मल. आता नाश्ता केल्यावर आम्ही डायरेक्ट किल्ल्यावर बघू. तुम्हाला डायरेक्ट आपण किल्ल्यावर बघू. आता रायगडच्या अर्ध्यापर्यंत आलं आणि थोडं दमलं म्हणून विश्रांती करतो आहे. आणि इथे सगळे बसलेत आजी, आणि आम्हाला एक 75 वर्षाच्या आजी भेटल्या ज्या नॉनस्टॉप गड चढलेत, नॉनस्टॉप. त्यांचं वय तर 75 आणि त्यांचे म्हणजे बाबा होते त्यांचं 62, आणि ते दोघं पण आपल्या मुलांसोबत गड चढत होते. तर आम्ही आता विश्रांती घेतो आहे. आता इथून थोडं पुढे गेल्यावर गडच आहे. आता चढायला सुरुवात करू. परत थोडे पायाने जड झाले म्हणून थांबलो आहे. आता चढायला सुरुवात करू, बाकी पुढे भेटू वरती गडावरती. तर आता महादरवाजाजवळ आलो आहे आणि आता थोडा विश्रांती घेतो आहे. डायरेक्ट आपण जाऊ गडावरती. महादरवाजा आता आपल्या समोरच आहे आणि आतमध्ये जाऊन आपण शूट करू गडावरचा. तोपर्यंत आपण डायरेक्ट गडावर बसू. कारण का पाय आता खूप दुखले. तिकडून आलो चढत तिकडून लास्ट विश्रांती तिकडे घेतली होती आणि त्या झाडाची इथे, आणि तिथून आता महादरवाजाजवळ आलो डायरेक्ट. तुम्हाला वरती दाखवतो. आता आलो आहे आपण गडावरती आणि आपण आता आहोत टकमक टोकजवळ. आणि आपल्याला ड्रोन उडवल्याला बंदी होती, तरी पण आपण या जागी येऊन बसून ड्रोन उडवला आहे. आणि ते तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही, सॉलिड व्ह्यू आहे. आणि आत्ताच जस्ट पाऊस पडून गेला आहे आणि आता थोड्या वेळाने आता तिकडे क्लिअर झालं आहे. पूर्ण धुकाच्या चादरीत पूर्ण गड सामावला आहे आणि तुम्ही बघू शकतात. आता आपण तिथून तिकडे जाणार आहे. तिकडे पाया पडून मग समाधी मागे बघू शकता हे टकमक टोक कसं आहे. मग पूर्ण धुकंच आहे या साईडला आणि पूर्ण धुक्याच्या चादरीत गड सामावलाय. तुम्हाला पुढचे अजून दाखवतो मी क्लिप, पुढे दाखवतो. क्लिप सॉलिड भेटलेत, खतरनाक. आलेलं सार्थ झालं, म्हणजे अर्थ हे झालं, जीवन सार्थ झालं की ज्यासाठी आलो एवढा स्ट्रगल करून ते भेटलं शेवटी. म्हणून आता जरा काय वाटत नाही. तर तुम्हाला पुढे दाखवतो क्लिप. मंडळी, तर आत्ताच महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर पडलो आम्ही. आणि आता पाऊस चालू झाला परत. आणि आता घरचा प्रवास झाला. रायरी फिरलो, रायगड आपला फिरलो. आता घरचा प्रवास सुरू. समाधीचं मंदिर सर्व दर्शन झालं आपलं आणि जास्त गर्दी नव्हती आज, त्यामुळे पटकन भेटलं. आता खूप जोरात पाऊस चालू आहे. आपण डायरेक्ट आता गडाच्या खाली भेटू.
तर मंडळी, प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात या गडावरती जावं, कारण हरवलेल्या आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी तुम्हाला हा गड नक्कीच मदत करू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फिरून बघ.